शेतकरी काही वाईट वळणाला पण लागतात, काही लोक रोज दारू पितात. अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. शेती करा पण शेतीला जोडधंदा नक्की पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आमच्या नवीन प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर हा जो प्लॉट आहे तुम्ही बघताय, हे बघा तुम्हाला दाखवून देतो. हे माझ्या मागे बघा आहे, हा प्लॉट आहे. हा प्लॉट आम्ही आपला क्रिम्सनची व्हरायटी टाकली आपण ना, बरोबर ना. क्रिम्सनची व्हरायटी भरलेली आहे. आज याला झाले 1 वर्ष. आता हे माझे मागे निळे यंगल दिसताय तुम्ही. आता हे यंगल तारी आणि याचा खर्च किती असतो साधारण ड्रिप इरिगेशन करायचं म्हणजे बाग लावणं सोपं नाही आहे. 2.5 लाख रुपये एकरी खर्च येतो, बरोबर ना. 2.5 लाख रुपये एकरी खर्च येतो. आणि हे आम्ही भरायला म्हणजे आत्ता याला फक्त 1 वर्ष झाला. 1 वर्षामध्ये बाग कसं झालं आहे, आता कितपर्यंत आला आहे तो, हे बघा आत्ता इथपर्यंत आला आहे फक्त, म्हणजे माझ्या उंचीपर्यंत आलेला आहे, बरोबर. हे बघा पूर्ण खालून तुम्हाला दाखवतो. म्हणजे लोकांना काय वाटतं द्राक्ष 1 वर्षात येतात, 1 वर्षात येते नाही, 2 वर्षाची मेहनत असते. म्हणजे 2 वर्षापर्यंतपासून म्हणजे पहिल्या वर्षी वर जातं, नंतर त्याच्या काड्या येतात, मग ते काड्या हे करायचे. म्हणजे असे खूप मोठमोठ्या प्रोसेस आहे, म्हणजे सोपं नाही आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सोप्या भाषेमध्ये, एवढं मध्ये जाणार नाही मी, की 2 वर्ष मेहनत लागते तेव्हा कुठं ते घड येतं, बरोबर ना. काय वाटतं वलांडे फोडावं लागतं मग घड येतं. हां, मी त्यांना तेच सांगत, पण आता किती सांगणार आहे जाऊन, त्यांना पण माहिती आहे, शेतकरी आहे खूप लोक पण समजूतदार आहे. तर 2 वर्ष त्रास सहन करून काही लोक कर्ज काढतात शेतकरी, कारण की आशेच्या कृपेने, आणि त्या आशेच्या कृपेने करतात. पण विषय असा होतो की शेवटी निसर्ग एक अशी गोष्ट आहे की चांगला माल यायला असला तरी तो माल हिसकून घेऊन जातो. शेतकऱ्याचा तोंडाचा घास हिसकावलेला असतो निसर्गाने. मग त्याच्यापुढे शेतकरी खूप त्रस्त असतो. मग काही लोक शेतकरी काही वाईट वळणाला पण लागतात, काही लोक रोज दारू पितात. अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. शेवटी भिडायला पाहिजे. का वाटतं बरोबर. असं नशे करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का. दारू बिरू व्यसनार्थी जातात. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं आहे. कृपया करून एवढंच सांगेल मी, शेती करा. मागच्या व्हिडिओत पण बोललो होतो, शेती करा पण शेतीला जोडधंदा नक्की पाहिजे. तसं मी ट्रॅव्हल एजन्सी टाकली, बरोबर ना, ऑफिसला तुम्ही. काय वाटतं तुम्हाला शेतीला जोडधंदा आता आम्ही दोघं भाऊ येतो, माझा भाऊ बघतो आणि मी ऑफिस. काय आहे मित्रांनो, तुम्ही वर असणार तर करत राहा काही पण हार मानायची नाही, एवढंच सांगेल. तुम्ही काय सांगशाल त्यांना. बरोबर. हार मानायला पाहिजे का. नाही, भिडायला पाहिजे. म्हणजे असा हां, बाग येऊन तर नाही, पण पुढल्या वर्षी ते येणारच आहे. तर मित्रांनो खचून जाऊ नका.